नमस्कार विद्यार्थी पालक मित्रांनो, आपल्या सर्वांचं स्वागत आहे विजन करिअर काउन्सिलिंग मध्ये. मी योगेश्वर गुट्टे, आपला एज्युकेशन आणि करिअर मेंटॉर. जोसा काउन्सिलिंग संपलेली आहे आणि जोसा काउन्सिलिंग मधनं ज्या शिल्लक राहिलेल्या NIT, IIIT आणि GFTच्या जागा असतात, त्या शिल्लक जागांचं वाटप नेमकं पुढे कुठल्या काउन्सिलिंगद्वारे केलं जातं ह्याची डिटेल माहिती देण्यासाठी मी आपल्याकडे आलेलो आहे. ज्या काउन्सिलिंगचं नाव आहे CSAB जोसामधनं NIT, IIIT आणि GFT कॉलेजच्या ज्या काही शिल्लक जागा असतात त्या जागांचं वाटप या काउन्सिलिंग मार्फत केलं जातं. ह्या काउन्सिलिंग बद्दल डिटेल माहिती आपण समजून घेणार आहोत की नेमकी काउन्सिलिंग काय असते, ह्याच्या काय स्टेप्स आहेत, ही सगळी डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. ज्या विद्यार्थ्यांना IIT, NIT, IIIT मध्ये सीट मिळालं नसेल किंवा ज्यांना घ्यायची इच्छा आहे ते या काउन्सिलिंग मध्ये प्रयत्न करू शकतात. ओके, जसं की थंबनेल सांगते, CSAB काउन्सिलिंग स्टेप बाय स्टेप ऑल डिटेल्स तुम्हाला या व्हिडिओमध्ये मिळणार आहेत. ओके, इथे एक प्रेझेंटेशनच्या मार्फत आपण सगळी माहिती बघणार आहोत. CSAB काउन्सिलिंग स्टेप बाय स्टेप. सगळ्यात पहिल्यांदा आपण जाऊन घेऊया CSAB म्हणजे काय. नेमकं CSAB म्हणजे काय, जसं आपण बघू शकता, CSAB स्टँड्स फॉर सेंट्रल सीट अलोकेशन. हा थोडा PDF नसल्यामुळे थोडासा इश्यू आहे. CSAB स्टँड्स फॉर सेंट्रल सीट अलोकेशन बोर्ड. यामध्ये NIT, IIIT आणि GFTI चे ऍडमिशन्स होतात. याच्यामध्ये 2 राऊंड 2026 मध्ये दिलेले आहेत. यामध्ये मिनिमम 75% तुम्हाला बोर्डमध्ये असावे लागतात किंवा टॉप 20% असावं लागतं. जसं की आपल्याला जोसामध्ये पण आहे IIT, NIT साठी, तसं CSAB मध्ये पण त्या 2 क्रायटेरिया तुमच्या आहेत. यामध्ये 20% जागा सुपरन्युमरी सीट फिमेल साठी असतात. यामध्ये रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग ही फक्त एकदाच करण्यात येते. त्यानंतर स्पेशल नॉन एनरोलमेंट फीस. याच्यामध्ये एनरोल करण्यासाठी आपल्याला स्पेशल नॉन एनरोलमेंट फीस म्हणजे ह्या मध्ये भाग घेण्यासाठी जर तुम्ही आधी काही भरलेलं नसेल तर 40,000 आणि 19,000 कॅटेगरी वाईज तुम्हाला पे करावं लागतात. आणि स्पेशल अमाऊंट याच्यामध्ये एनरोलमेंट फीस पण आहे, ती 5,000 आहे. जर तुम्ही ओके, जर तुम्ही आतापर्यंत फीस भरली नसेल जोसाची तर तुम्हाला 40 आणि 19 आहेत, ती भरली असेल तर तुम्हाला 5,000 रुपये एक्स्ट्रा पे करावे लागतात. यामध्ये इन्स्टिट्यूट ऍडमिशन फीस पण आहे 35,000 आणि 16,000 इच. म्हणजे जसं जोसामध्ये आपल्याला रजिस्ट्रेशन फीस नव्हती पण सीट ऍक्सेप्टन्स फीस होती, त्यानंतर पार्शियल ऍडमिशन फीस होती, त्यानंतर इथे परत इन्स्टिट्यूट ऍडमिशन फीस 1 जे आहे ती याला आपण 5,000 म्हणतो, एनरोलमेंट फीसला आपण इन्स्टिट्यूट ऍडमिशन फीस 1 म्हणतो. आणि इथे आपल्याला अजून 35,000 आणि 16,000 रुपये एक्स्ट्रा पे करावे लागणार आहेत. CSABच्या वेबसाईटवरती ही सगळी माहिती तुम्हाला मिळते. आणि याचे कट ऑफ CRL ने बघावे लागतात. इथं जो लास्ट पॉईंट तुम्हाला दिलेला आहे त्यामध्ये हा मुद्दा आहे की ह्याचे जे कट ऑफ आहेत, कट ऑफ आर बेस्ड ऑन CRL ओनली अनलाइकली जोसा. म्हणजे CSABचे कट ऑफ मध्ये काय दिलेलं असतं, फॉर एक्झाम्पल CSABचा कट ऑफ, जोसाचा कट ऑफ कसा दिलेला असतो, एखादं कॉलेज ओपन साठी 10,000 रँकला क्लोज झाले, OBC साठी ते OBCच्या 3,000 रँकला क्लोज होतं. यामध्ये OBCचा 3,000 रँक आणि ओपनचा 10,000 रँक असा कट ऑफ दिलेला असतो. पण CSABचा कट ऑफ जो दिलेला असतो त्यामध्ये काय असतं, एखादं कॉलेज ओपन साठी 10,000 कॉमन रँकला क्लोज झालेला असेल तर ते OBC साठी 13,000 कॉमन रँकला, SC ST साठी 19,000 कॉमन रँकला. म्हणजे जो रेफरन्स पॉईंट असतो तो CRL असतो. जोसामध्ये काय असतं, रेफरल पॉईंट जो असतो तो कॅटेगरी रँक असतो. जनरलचा, ओपनचा कॅन्डिडेटचा ऑल इंडिया रँक, पण कॅटेगरीवाल्याचा कॅटेगरी रँक असतो. CSAB मध्ये जे कट ऑफ बघायचे असतात ते फक्त ऑल इंडिया रँक वरूनच बघायचे असतात, पण ऑल इंडिया रँक व्हॅरी होतात कॅटेगरी वाईज. ओपनचं सीट एखादं 10,000 ला क्लोज झालं तर OBC सीट तिथेच ऑल इंडिया रँक 12,000 ला क्लोज होतं. आणि या प्रकारे कट ऑफ बघता येतो. जोसामध्ये OBC चा कॅटेगरी कट ऑफ दिलेला असतो. हा एक थोडासा डिफरन्स याच्यामध्ये आहे. ओके, त्यानंतर आपण बघूया CSABची प्रोसेस नेमकी कशी असणार आहे. ओके, इथे आपण बघू शकतो CSABची प्रोसेस नेमकी कशी असणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा CSAB मध्ये जर तुमचं जोसामध्ये काही कारणास्तव तुमची कॅटेगरी रिस्टोर झाली असेल, म्हणजे जोसामध्ये काउन्सिलिंग करताना तुमची कॅटेगरी रिझर्व टू ओपन झाली असेल, आता तुम्ही इथे कॅटेगरी रिस्टोर करू शकता. त्याची डेट असते, ती डेट आता गेलेली आहे. त्यानंतर तुमची पात्रता बघितली जाते. जर तुम्ही पात्र असाल तर तुम्हाला नोंदणी करता येते. नोंदणी करताना तुम्हाला स्पेशल एनरोलमेंट फीस म्हणून फीस भरायची असते. त्यानंतर ऑनलाईन चॉईस फिलिंग आणि चॉईस लॉकिंग तुम्ही करू शकता. त्यानंतर राऊंड 1 ची अलॉटमेंट होते. त्यानंतर तुम्हाला सीट ऍक्सेप्टन्स आणि त्यामध्ये ऑनलाईन रिपोर्टिंग करावी लागते. ऑनलाईन रिपोर्टिंग मध्ये तुम्हाला फ्रीज, फ्लोट, स्लाइड, विड्रॉ आणि सरेंडर. जोसामध्ये आपल्याकडे 3च पर्याय होते, फ्रीज, फ्लोट, स्लाइड, पण इथे विड्रॉ आणि सरेंडर या नावाचे काही वेगळे अजून ऑप्शन्स आहेत. त्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. त्यानंतर तुमचं इन्स्टिट्यूट ऍडमिशन फीस 35,000 किंवा 16,000 कॅटेगरी वाईज तुम्हाला पे करायची. त्यानंतर काही क्वेरी असेल तर तुम्हाला त्या क्वेरीला रिस्पॉन्स करायचा आहे. त्यानंतर राऊंड 2 ची अलॉटमेंट, त्यानंतर परत तुम्हाला त्यानंतर राऊंड 2 ची अलॉटमेंट होते. त्यानंतर विलिंगनेस तुम्हाला बदलता येत नाही.
क्वेरी असेल तर त्याला क्वेरीचा रिस्पॉन्स द्यायचा आहे. क्वेरीमध्ये पण विलिंगनेस बदलता येत नाही. आणि त्यानंतर तुम्हाला ऍक्च्युअली कॉलेजची फिजिकल रिपोर्टिंग करावी लागते. म्हणजे 2 राऊंड आहेत. दुसऱ्या राऊंड नंतर इथे पुढे आपल्याला काही जाता येत नाही. फक्त इथे तुम्हाला इथे ऍक्च्युअली 2 स्टेप रिपीट झालेले आहेत. रिस्पॉन्ड टू क्वेरीज नो विलिंगनेस हे रिपीट झालेले आहेत. इथे फक्त राऊंड 2 नंतर नो विलिंगनेस, रिस्पॉन्ड टू क्वेरीज, क्वेरीज असेल त्याला रिस्पॉन्ड करायचे आणि फिजिकल रिपोर्ट करायचे. इथे परत विलिंगनेस विचारला जात नाही. इथे ऑटोमॅटिकली तुमचं फ्रीज आहे. तुम्ही जर सीट ऍक्सेप्ट नाही केलं तर आतापर्यंत तुम्ही जे काही जोसामध्ये प्लस सीसॅपमध्ये पैसे भरलेले आहेत ते सगळे पैसे जप्त होतात. ओके, सो आता आपण थोडं डिटेलमध्ये बघूया की नेमकं ही सीसॅपची प्रोसिजर एक्झॅक्टली कशी असते. सीसॅपमध्ये सीट अलॉटमेंट नंतर काय करायचं. ओके, सगळ्यात पहिल्यांदा बघा, आता नोंदणी करतोय आपण. त्यानंतर आता आपल्याकडे 3 ऑगस्ट पर्यंत नोंदणी चालू आहे. 3 ऑगस्टला सकाळी 10 वाजेपर्यंत नोंदणी चालू आहे. 5 ऑगस्ट पर्यंत आपल्याला ऑप्शन द्यायचे आणि त्यानंतर निकाल लागणार आहे. निकाल लागल्यानंतर नेमकं सीसॅपमध्ये काय असतं हे पण माहिती करून घेऊया. आधी तर सगळ्यांनी नोंदणी ज्यांना करायची त्यांनी करून घ्यायची आहे. ऑप्शन 5 ऑगस्ट पर्यंत तुम्ही बघू शकता. पण निकालानंतर काय, निकाल बघायचा आहे. तुम्हाला इनिशियल सीट अलॉटमेंट स्लिप डाउनलोड करायची आहे. त्यानंतर तुम्हाला फ्रीज, फ्लोट, स्लाइड, विड्रॉ आणि सरेंडर नावाचा नवा ऑप्शन तुमच्या पुढे उपलब्ध आहे. तो करायचा आहे. त्यानंतर तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता आणि सीट ऍक्सेप्टन्स फीस 2 तुम्हाला द्यावी लागते. SF 2 तुम्हाला द्यावी लागते. सॉरी, IF इन्स्टिट्यूट ऍडमिशन फीस 2 तुम्हाला द्यावी लागते. त्यानंतर काही क्वेरी असेल तर ती क्वेरी तुम्हाला सॉल्व्ह करायची आहे. सीट ऍक्सेप्टन्स तुम्हाला कंप्लीट करायचे आणि डाउनलोड प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर असं तुम्हाला प्रोसिजर नंतर करायचंय. आता आपण हे समजून घेऊया की फ्रीज, फ्लोट, स्लाइड नेमकं काय असतात. आपण जोसामध्ये पण हे बघितलेलं आहे, पण सीसॅप साठी हे काय असतं आणि सरेंडर आणि विड्रॉ म्हणजे नेमकं काय हे आपण जाणून घेऊया. सगळ्यात आपण बघूया फ्रीज म्हणजे काय. फ्रीज म्हणजे काय बघा, इथे आपल्याला दिसेल फ्रीज म्हणजे एखादा ऑप्शन तुम्ही फ्रीज करणं. म्हणजे चुजिंग द ऑप्शन फ्रीज मीन्स दॅट द कॅन्डिडेट एक्सेप्ट द ऑफर्ड सीट अँड इंडिकेट दॅट द कॅन्डिडेट इज content with the allotted academic program and that he does not want to participate in future rounds of seat allocation while retaining the same seat. म्हणजे तुम्हाला मिळालेल्या चॉईसेसवर तुमचं समाधान झालेलं आहे, तुम्हाला पुढे जायचं नाहीये. Such candidates will not be considered in subsequent rounds of seat allocation if any. There is the chosen seat shall remain allocated to them and shall be confirmed. म्हणजे पुढच्या राऊंडमध्ये तुम्ही नाही जाऊ शकत. मिळालेलं सीट घ्यायचं, फायनल तिथेच थांबायचं जर तुम्हाला फ्रीज करायचं असेल तर. आता बघा, जर तुम्हाला सीट जोसामध्ये आता आपण सीट मिळालेल्या सीझनमध्ये गेलो, सेम सीट लागलं किंवा नवीन सीट लागलं तुम्ही फ्रीज करू शकता. जर काही नाही लागलं तर तुमचं समजा जोसाचं सीट तुम्हाला लागलेलं आहे ते सीट पण तुम्ही फ्रीज करू शकता परत. त्याच्यानंतर पुढचा ऑप्शन आहे फ्लोट. आपण ऑलरेडी फ्लोट बद्दल माहिती आहे. फ्लोट म्हणजे काय बघा, फ्लोट मीन्स दॅट द कॅन्डिडेट ऍक्सेप्ट द ऑफर्ड सीट अँड इंडिकेट दॅट ही अकॅडमिक प्रोग्राम ऑफ हायर एज्युकेशन इन इन्स्टिट्यूट. जो काही त्याला चॉईस भेटलेला आहे त्याच्यापैकी वरच्या चॉईसेस पैकी त्याला ऑप्शन्स त्याला पाहायचे आहेत. यासाठी आपण फ्लोट करतो. यामध्ये the candidates will accept it, else the candidate will continue with the currently accepted academic program. Such candidates will be considered subsequent rounds. म्हणजे बघा, फ्लोट म्हणजे काय, तुम्हाला जर दुसरं काही लागलं तर ते तुम्हाला घ्यायचे, अदरवाईज तुम्हाला जे मिळाले तेच सीट तुमचं कंटिन्यू राहणार आहे. जर काही नाही लागलं तर तुमचं मिळालेलं सीट कंटिन्यू राहणार. त्यानंतर स्लाइड. हा स्लाइड आपल्याला माहिती आहे. स्लाइड म्हणजे काय, आपल्याला एखादं कॉलेज लागलेलं आहे XYZ नंबरचं, त्याच कॉलेजच्या वरच्या ब्रांचेस आपल्या ऑप्शनमध्ये असतील तर आपण फक्त त्याच कॉलेजच्या इतर ब्रांचेसच्या वर टाकलेल्या आहेत त्यामध्ये प्रयत्न केला जातो आणि तुम्ही स्लाइड ऑप्शन निवडू शकता. म्हणजे राऊंड 1 मध्ये तुम्हाला काही मिळाले, कॉलेज आवडले आणि आता कॉलेज बदलायचं नाही, ब्रांच बदलली तरी चालते आणि वरती ब्रांच टाकलेल्या आहेत त्या कॉलेजच्या, तर तुम्ही स्लाइड निवडू शकता जर तुम्हाला कॉलेज बदलायचं नसेल तर. अदरवाईज तुम्ही म्हणजे स्लाइड निवडलं आणि जर वरती कुठलं ऑप्शन आहे तर ते फ्रीज करण्यासारखंच आहे, तर स्लाइड तुम्ही निवडू शकता. त्यानंतरचा पुढचा महत्वाचा ऑप्शन आहे जो आतापर्यंत आपण बघितला होता तो आहे सरेंडर. बघा, आता काय की जोसामध्ये तुम्हाला सीट लागलेलं आहे ते घेऊन तुम्ही सीसॅपमध्ये गेलात. सरेंडर म्हणजे काय इथे एक्सप्लेन केले, द कॅन्डिडेट रिजेक्ट्स द अलॉटेड सीट अँड विशेस टू पार्टिसिपेट इन द नेक्स्ट राउंड ऑफ ऑफर सीट अलॉटमेंट. Hence, the allotted seat would be cancelled. Allotment in the next round will be considered from the choices higher than the surrendered seat. म्हणजे सपोज तुम्हाला तुम्ही 50 चॉईसेस दिले, त्यामध्ये तुम्हाला 30 नंबरचा चॉईस तुम्हाला लागलेला आहे. 30 नंबरचा चॉईस तुम्हाला लागलेला आहे. आता पुढे तुम्ही काय करू शकता, 30 नंबरचा चॉईस लागल्यानंतर तुम्हाला 30 नंबरचा चॉईस नकोय पण तुम्हाला त्याच्या वरचा चॉईस हवा आहे आणि वरचा चॉईस लागला तर तो तुम्हाला घ्यायचा आहे, नाहीतर तुमच्या आतापर्यंत भरलेले पैसे जाणार. असं करायचं असेल त्याला सरेंडर म्हणतात. युजली हा ऑप्शन आपण कोणाला सजेस्ट करत नाहीये. समजा तुम्हाला एखादं चॉईस लागले आणि तुम्हाला ते नकोय, फक्त त्याच्या वरचा हवंय, त्या केसमध्ये तुम्ही सरेंडर करू शकता. पण हा सरेंडर करणं म्हणजे, जर बघा सरेंडर केलं म्हणजे काय, हातातला ऑप्शन सोडलाय
आणि वरचा ऑप्शन बघतोय. फ्लोट म्हणजे काय, हातातला ऑप्शन आपण घेतलाय आणि मग वरचा ऑप्शन बघतोय. तर फ्लोट कधी पण चांगलं, सरेंडर थोडं रिस्की असतं. सरेंडर मध्ये काय असतं, काही क्रिटिकल सिच्युएशनला तुम्ही तो ऑप्शन निवडू शकता की लागलेलं सीट नकोय, चांगलं लागलं तरच पाहिजे, नाही तर तुम्हाला ऍडमिशनच नकोय. अशा केसेसमध्ये तुम्ही सरेंडर करू शकता. हा ऑप्शन आपण जास्त मुलांना सजेस्ट करत नाही. काही जण चुकून सरेंडर निवडतात. बघा, सरेंडर जर निवडलं आणि नेक्स्ट राऊंड मध्ये जर सीटच नाही लागलं तर तुमचा राऊंड मधला म्हणजे तुमचं पूर्ण काउन्सिलिंग एक्झिट झालेलं आहे. ओके, असं याचा मिनिंग होतो. त्यानंतर शेवटचा ऑप्शन म्हणजे विड्रॉ, म्हणजे तुम्हाला लागलेलं सीट अजिबात घ्यायचं नाहीये, पुढे जायचं नाही, काहीच करायचं नाहीये, तुम्हाला काउन्सिलिंग मधून बाहेर यायचंय, तर तुम्ही पहिल्या राऊंड नंतर विड्रॉ ऑप्शन करू शकता. बघा, हे जे विलिनेस ऑप्शन आहेत हे पहिल्या राऊंड नंतरच आहेत. सेकंड राऊंड नंतर हे आपल्याला विलिनेस ऑप्शन अजिबात नाही आहेत. तर सर्वांनी हे ऑप्शन निवडताना काळजी करायची. विड्रॉ म्हणजे मला लागलेलं सीट नकोय, मला काउन्सिलिंगच्या बाहेर पडायचंय. ओके, आता हा ऑप्शन शेवटच्या राऊंड मध्ये नसतो, हा शेवटच्या राऊंडच्या आदल्या राऊंड मध्ये, म्हणजे आता यावर्षी 2 राऊंड आहेत तर पहिल्या राऊंड आधी तुम्ही विड्रॉ करू शकता, अदरवाईज तुम्हाला विड्रॉ करायला वेळ मिळत नाही. ओके, तर या प्रकारे आपण जोसाचं सीट ऍक्सेप्ट करू शकतो. आता पुढे काही महत्वाची माहिती, इन केस द कॅन्डिडेट हॅज बीन अलॉटेड सीट, आता काही इम्पॉर्टंट महत्वाचे मुद्दे आहेत. इन केस द कॅन्डिडेट हॅज अलॉटेड सीट ॲज पर द कॅन्डिडेट्स फर्स्ट चॉईस, the candidate will not be shown float or slide or surrender the willing option. In other words, the candidate has been allotted the best choice as per his choice and list before. Therefore, she must exercise the willingness option freeze in order to retain the seat. Not exercising the available willingness option in this case will be considered as rejection of the offered seat and the candidate will not be considered for seat allocation in further round. जर तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये पहिलंच ऑप्शन लागलं तर तुम्हाला मग काहीच बेटरमेंट नाही करता येणार, जे मिळालं ते सीट घ्यावं लागेल. याला आपण ऑटो फ्रीज म्हणतो. सिंपल रूल आहे. त्याच्यानंतरचा पुढचा रूल आहे, ओके, त्याच्यानंतर रूल आहे, इन केस द कॅन्डिडेट अलॉटेड सीट विच इज अदर दॅन द कॅन्डिडेट फर्स्ट चॉईस, देन कॅन्डिडेट्स wants to remain the seat, then he should must choose freeze. In case the candidates want to consider for higher options, his loss by retaining the allocated seats, candidate must choose one of the following options: float or slide. If the candidate wishes to be considered higher in list rejecting the allocated seat, the candidate, बघा इथे काय तेच सांगितलेलं आहे, जर तुम्हाला पहिल्या राऊंड मध्ये सीट लागलेलं आवडले तर फ्रीज करा, अदरवाईज फ्लोट आणि स्लाइड करा. ते कॉलेज आवडलं नाही पण वरचं कॉलेज पाहिजे तर सरेंडर करा. हे फक्त त्यांनी सांगितलेलं आहे. ओके, नॉट चुजिंग एनी ऑप्शन इन दिस केस विल बी कन्सिडर्ड एज अ रिजेक्शन ऑफ सीट, म्हणजे पहिल्या राऊंड नंतर सीट ऍक्सेप्टन्स नाही दिला तर तुम्हाला काहीच नको असं कन्सिडर केलं जाणार आणि तुमचं ऑप्शन म्हणजे तुम्ही फर्दर राऊंड मध्ये भाग घेऊ शकणार नाही. तेव्हा सीसॅप मध्ये जे भाग घेत आहेत त्यांनी आठवणीनं सीट ऍक्सेप्टन्स द्यायचं आहे. ओके, महत्वाचे सगळे मुद्दे आता ऑलमोस्ट क्लोज होत आलेले आहेत. त्यानंतर बघा, ज्यांनी फ्लोर किंवा स्लाइड निवडले त्यांनी बघा, म्हणजे तुम्ही फ्लोट किंवा स्लाइड केलं आणि तुम्हाला जर वरचा ऑप्शन लागला तर तुम्हाला तो घ्यावाच लागेल, अदरवाईज तुम्हाला, हे नेहमी ऑलरेडी सांगितलेलं आहे त्यामुळे याच्यामध्ये फार जास्त ताण घ्यायची गरज नाहीये. ओके, तेव्हा तुम्ही चॉईसेस फक्त विचार करून भरायचे, जे तुम्हाला घ्यायचे ते चॉईसेस भरायचे. ओके, आता काही नाही, आपल्या पुस्तकाची ऍड आहे ज्याच्यामध्ये कट ऑफ आहे दिलेले. ओके, हे गरजेचं नाही आहे आता सध्या. फक्त तुम्हाला काउन्सिलिंग बद्दलचे सगळे अपडेट अजून पाहिजे असेल तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, याला या QR कोडला स्कॅन करून आमच्याशी जुळू शकता, ज्याच्यावर तुम्हाला काउन्सिलिंगची सर्व माहिती मिळेल. आणि या व्यतिरिक्त तुम्हाला काही क्वेश्चन किंवा डाऊट असेल तर हा माझा नंबर आहे, यावर तुम्ही कॉल किंवा मेसेज करून विचारू शकता. ही झाली विद्यार्थ्यांना आपण सीसॅप काउन्सिलिंग बद्दलची डिटेल माहिती. आपण यामध्ये रजिस्ट्रेशन आणि त्याचे सगळे नियम याबद्दल डिटेल माहिती बघितली. आय होप ही माहिती तुम्हाला सगळ्यांना समजली असेल. काही डाऊट असेल तुम्ही माझ्या नंबरला कॉन्टॅक्ट करू शकता किंवा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये किंवा कमेंट सेक्शनमध्ये तुम्ही मला क्वेश्चन विचारू शकता. ही झाली सीसॅपमध्ये कसा भाग घ्यायचा आणि सीसॅपबद्दलची संपूर्ण माहिती. इंजिनिअरिंग ॲडमिशनच्या अशाच माहितीपूर्ण अपडेटसाठी वेळोवेळी पाहत राहा विजन करिअर काउन्सिलिंग. थँक्यू.